ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघितलेलं आहे या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातल्या उमेदवारांमध्ये आपली चर्चा रंगलेली आहे. पण मी आता हा कार्यक्रम प्रश्नांसाठी खुला करतोय. घेऊया पहिला प्रश्न. आज मी या मतदारसंघातील वडाळा विभागात राहते. तिथे आमचे आरेकेडवाई पोलीस स्टेशन लागतं. तिकडे आज 3 महिन्यात 4 बलात्कारांच्या केसेस लागलेल्या आहेत. तिथे तुम्ही काय केलं? आज तोही तुमच्या मतदारसंघातील विभाग आहे. तुम्ही कुठेही आले नाहीत. आज आमच्याकडे असं बोललं जातंय की तुमचा खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा. आमचे खासदार आम्ही कधी बघितले? आज 2 दिवस बघतोय. तिसरा प्रश्न ते विसरतील प्रश्न. एकनाथजी, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे की एकनाथ गायकवाड फक्त धारावीत दिसतात, शिवाजी पार्क, दादर वगैरे या भागात दिसत नाही. आणि ते जे म्हणाल्या धारावीत पण दिसत नाहीत, खासदार दाखवा आणि इनाम मिळवा असं ते म्हणतात. कृपया उत्तर द्या. मी प्रत्येक मतदारसंघात दिसतो. मला उत्तर देऊ द्या ना. उत्तर देऊ द्या. उत्तर द्या. उत्तर द्या. ऐका ना. मी माही मतदारसंघामध्ये माझं ऑफिस जे आहे ते पोर्तुगीज चर्चला आहे. शुक्रवारी संध्याकाळी तिथं मी असतो 6 ते 8 असतो. माझं प्रभादेवीला ऑफिस आहे. मंगळवारी ज्या दिवशी सिद्धिविनायकच्या देवळामध्ये आपण सगळे दर्शनाला जातो त्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी 6 ते 8 मी तिथं असतो. मी दर्ग्याजवळ ऑफिस आहे. माझं फिशरमॅन कॉलनीमध्ये ऑफिस आहे. मी सातत्यानं लोकांमध्ये भेटतो आणि लोकांमध्ये भेटल्यामुळंच मी 5 वेळा निवडून आलो. ऐकून घ्या ना. शेवाळे उत्तर देतील ना. असं काय करताय? हे काय? बोला 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 बोला. हे आशा दमाला मी घाबरणार नाही. मी बाबासाहेबांचा आज्ञा हे लक्षात ठेवा तुम्ही. आशा दमाला मी घाबरणार नाही. बोला बोला. मी जर भेटत नसतो तर 5 वेळा मी निवडूनच आलो नसतो. आणि त्यांना आता 24 तारखेनंतर देखील कळेल की एकनाथ गायकवाडच निवडून येणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. 24 तारखेनंतर शिवसेनेला मी जरूर दिसेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया आपण. शांत राहा. मी येतो बाबूराव, तुमच्याकडे येतो. बाबूराव मानेंना ओळखतो, ते प्रसिद्ध गृहस्थ आहेत. पण आधी इथून एखादा प्रश्न घेऊया. हा घ्या, विचारा. मी एक प्रकल्पग्रस्त माणूस आहे. RCF मध्ये माझी लँड गेली 1960ला गेल्यानंतर. तिथली जी 12 गावं आहेत त्या 12 गावांचा प्रकल्पग्रस्तांना काहीही आत्तापर्यंत झालं नाही. हे आपण किती वेळ आपल्याला या गोष्टीची माहिती आहे? एक. आणि तुमच्या चौघाही अजूनही कुठे स्पोर्ट्स क्रीडा या विषयावर आपलं धोरण स्पष्ट केलेलं नाही. कृपया क्रीडा धोरणात. ठीक आहे, क्रीडा महत्वाचा मुद्दा आहे आणि शिवाजी पार्कसाठी खेळ हा महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्या उमेदवारांनी खेळाविषयीचं आपलं धोरण स्पष्ट करावं. प्रश्न असा आहे क्रीडा धोरणाविषयी. केंद्र सरकारने देखील क्रीडा धोरण जाहीर केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील आपण क्रीडा धोरणामध्ये आपल्या सगळ्या मुलांना, तरुणांना वाव दिला पाहिजे ही भूमिका आपण स्पष्ट केलेली आहे. आणि क्रीडांगणामधले जे क्रीडापट्टू आहेत, खेळपट्टू, त्यांना आपण जे राष्ट्रीय स्तरावर खेळले जातात त्यांना रेल्वे, बँक या ठिकाणी आपण वेगळ्या तऱ्हेने नोकरी देतो. त्यांची स्पेशल केस करतो. अशा अनेक लोकांना नोकरी मिळवून देण्याचं मी काम केलेलं आहे. क्रीडांगण धोरण हे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये सरकारनं जाहीर केलेलं आहे. क्रीडांगणामध्ये आम्हाला असतं आहे. दुसरी गोष्ट तो प्रकल्पग्रस्ताचा आहे. हा प्रश्न काय माझ्यासमोर त्यांनी आतापर्यंत मांडला नव्हता. त्यांनी हा प्रश्न मांडावा. त्यांच्याबरोबर मी त्यासाठी जेवढं प्रयत्न करायचं शासन करून त्यांचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करेन. क्रीडा धोरणाच्या संदर्भात खऱ्या अर्थाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारची धोरणं आहेत ती फक्त धोरणं कागदपत्रे आहेत. त्याची अंमलबजावणी झाली नाहीये. या संपूर्ण मतदारसंघातील जेवढे RGPGचे प्लॉट आहेत ते खऱ्या अर्थाने विकसित झाले पाहिजे. महानगरपालिका विकसित करते पण केंद्राकडून क्रीडा धोरण बोलतात पण क्रीडा धोरण म्हणून कुठल्या आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे ह्या संपूर्ण मतदारसंघातला मैदान असतील, RGPG प्लॉट हे विकसित झाले पाहिजे. सर्व वॉर्ड वाईज एक अत्याधुनिक जिम बनवायला पाहिजे जो आमच्या अजेंडामध्ये आम्ही काम घेतलेलं आहे. आणि एक स्पोर्ट्स अकॅडमी जशी धारावीला चालू केलेली तसं प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक स्पोर्ट्स अकॅडमी बनवली गेली पाहिजे. जसा नोकरीच्या संदर्भात संधी उपलब्ध झाली पाहिजे तशी ती नोकरीची संधी उपलब्ध होत नाही तशी खाजगी क्षेत्रात पण सगळ्या स्पोर्ट्स जेवढे आपले खेळाडू आहेत त्यांना ती संधी उपलब्ध झाली पाहिजे. आणि या सर्व ज्या खेळांमध्ये क्रिकेट जेवढे क्रिकेट खेळ असेल, फुटबॉल खेळ असेल याला आर्थिक सहाय्य मिळतं. पण कबड्डी आणि खो खो जो पारंपरिक खेळ आहे त्याला आर्थिक सहाय्य मिळत नाही. तर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक सहाय्य द्यायची जशी योजना चालू केली आहे तशी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू केली पाहिजे. कारण जेवढे कबड्डीचे संघ आहेत इथले त्यांना आर्थिक टंचाई भासते. कधी कधी त्यांना टी-शर्ट आणि पूर्ण किट घ्यायचे पण पैसे नसतात. तर अशा सर्व संघांना आर्थिक मदत देण्याचा एक केंद्र सरकारकडून योजना राबवण्याचा विचार आहे. आणि संपूर्ण या मतदारसंघातील क्रीडा धोरण मध्ये चेंज करून ते इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून एक बजेट दिला जाईल. ठीक आहे, शिरोडकर. सगळ्या योजना आणि संधींचा फायदा घेण्यासाठी मुळात क्रीडापट्टू पहिला तयार झाला पाहिजे.
त्यासाठी म्हणून तो क्रीडापटूच जर तयार झाला नाही तर ह्या सगळ्या योजना आणि ह्या सगळ्या गोष्टी करून त्या तशाच राहतात आणि त्याची तशीच वाट लागते. क्रीडापटू तयार होण्यासाठी क्रीडा विद्यापीठ राज्यात आणि इथे असणं गरजेचं आहे. तरच क्रीडापटू आणि क्रीडाला कनेक्टेड असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचे कोर्सेस देऊन मुलांना त्याच्यातनं खूप मोठं क्रीडाला एक्सपोजर मिळू शकतं, असं क्रीडाच्या संदर्भात मला वाटतं. स्पोर्ट्सच्या बाबतीत आमचा मॅनिफेस्टोमध्ये क्लिअरली दिलेला आहे. स्पोर्ट्सचा आम्ही एकदम इम्पॉर्टंट दिलेला आहे. आणि साहेबाला विचारतो, एकनाथ साहेबाला, आमच्या चेंबूरमध्ये आता ओपन स्पेस काय नाही राहिलं, कुठेही ओपन स्पेस नाही राहिलं, सर्व हडप केलेलं आहे. सुभाषनगरला RNA बिल्डरनी मोठी ग्राउंड होती, ते हडप केलेली आहे लोकांनी. आणि या लोकांचं याचं उत्तर नाही यांच्याकडे. महत्वाचा कुठे मुद्दा ओपन आहे. स्पेस आहे? मला चारही उमेदवारांकडून आपले मतदार आहेत. एक मिनिट नाही, एक मिनिट शांत राहा. एक मिनिट. हा महत्वाचा मुद्दा आहे जो बालकृष्णांनी मांडलेला आहे. राहुल शेवाळे आणि एकनाथ गायकवाड, तुमच्यापासून सुरुवात करूया की या मतदारसंघामध्ये जी मैदानं होती ती नष्ट होत चाललेली आहे. मुंबईमध्ये मैदान बचाव चळवळ गेल्या काही वर्षापासून चाललेली आहे. तुम्ही असं आपल्या मतदारांना चारही जण आश्वासन द्याल का की यापुढे कोणत्याही मैदानावर अतिक्रमण आलं किंवा बिल्डर घुसले तर आम्ही विरोध करू म्हणून? एक गोष्ट अशी आहे की मैदान हडप करण्याची कामं कुणी कुणी केलीत, मैदान कुणाकुणाच्या ताब्यामध्ये आहेत, कोणी केली? हे सगळं जे आहे ते सगळ्यांना माहित आहे. मी कशा सरळ सांगू, उत्तर पाहिजे, सरळ मैदान उत्तर पाहिजे. हा, कुणी कुणी केलीत हे जगा सगळ्यामध्ये पुढे आलं पाहिजे. आणि मी माझ्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितो की मैदानासाठी मी खंबीरपणे उभा राहीन. मुंबई शहराचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो 9% इम्प्लिमेंट झाला. त्याचे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या असहकार्यामुळे जो सुभाषनगरचा उल्लेख केला, सुभाषनगर हा म्हाडाचा लेआउट आहे. म्हाडाच्या लेआउटमधलं ते प्लेग्राऊंड होतं आणि त्या प्लेग्राऊंडमध्ये आज उत्तुंग अशी इमारत उभी राहिलेली आहे. म्हाडानीच परवानगी दिलेली आहे, राज्य सरकारच्या UD डिपार्टमेंटने परवानगी दिलेली आहे. आज ते मैदान नागरिकांसाठी नाही, तिकडे एक पूर्ण मोठी बिल्डिंग बनलेली आहे, RNA बिल्डर. त्यावेळी खासदार साहेबांनी का नाही आक्षेप घेतला? नागरिकांनी यांना निवेदनं दिली. 10 वर्ष हे त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि 10 वर्षातच ती बिल्डिंग मोठी झाली. 10 वर्षात पूर्ण बांधून आज तिथे लोक पण राहायला गेलेले आहेत. तर अशा मैदानात बिल्डिंग होताना यांनी दुर्लक्ष केलं आणि या जागा ज्या महानगरपालिकेला हस्तांतरित करायला पाहिजे होता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने, गेली 25 वर्ष प्लेग्राऊंडच्या RGPGचे प्लॉट राज्य सरकार आणि केंद्र सरकारने हस्तांतरित न केल्यामुळे आज नागरिकांना उपलब्ध होत नाही. जर केंद्र सरकार राज्य सरकारने जागा हस्तांतरित केला तर दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ओपन स्पेसचा जो क्रायटेरिया आहे तो मेंटेन होईल आणि सर्व युवा पिढीला पण सर्व नागरिकांना ही सर्व मैदानं, ही मनोरंजन मैदानं उपलब्ध होतील. माझा अजेंडा हाच आहे की जो डेव्हलपमेंट प्लॅन बनवणार आहे आम्ही 2014ला, त्या डेव्हलपमेंट प्लॅन 100% इम्प्लिमेंट होण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे एक अथॉरिटी आम्ही नियुक्त करणार आणि त्या अथॉरिटीच्या माध्यमातून हा डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट करू आणि ओपन स्पेस मेंटेन करू. मी मिलिंद यवतकर, 14 वर्ष जी बबनराव घोलपची केस लढलो आणि बबनरावला आत टाकणारा मी माणूस आहे. भ्रष्टाचार आता हिंदुस्थानामध्ये सगळीकडे बोललं जात आहे. तुम्ही मोदी सरकारच्या बाबतीत काय गॅरंटी देऊ शकता? एक प्रश्न. 2 येतं की तिथे भ्रष्टाचार होणार नाही, झाला तर तुम्हाला फाईन जर तुम्ही निवडून आला तर. कारण अब की बार मोदी सरकार बार भ्रष्टाचार. कारण गेल्या ठीक आहे, 15 आपण त्याच्यावर उत्तर वर्षापासून. घेऊया. सर दुसरा आता विदर्भामध्ये जर तुम्ही बघितलं तर वेगळा विदर्भ म्हणून तुमच्याच युतीने, भारतीय जनता पार्टीने वेगळा विदर्भ म्हटलेला आहे. उद्या मोदी सरकार आलं आणि मुंबई वेगळी करा म्हणून म्हटलं तर तुमची भूमिका काय राहणार? ठीक आहे. हा सुद्धा तेवढाच मोठा. दोन्ही उत्तर द्या. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी वेगळं करू शकत नाही आणि त्यात शिवसेनेचं मोठं योगदान आहे. आपल्याला याची माहिती नसेल आणि ज्या मोदी सरकारच्या बाबतीत येणार आहे ते देशाने विचार केलेला आहे, आपल्या एकट्याने नाही विचार केलेला आहे, देशातल्या प्रत्येक राज्यातल्या नागरिकाने विचार केलेला आहे. काँग्रेसचं जे भ्रष्ट सरकार आहे, काँग्रेसची जी महागाई वाढलेली, महिलांवर जे अत्याचार आहे ते दूर करायचं असेल तर मोदींचं नेतृत्व पाहिजे. हा देशाने विचार केलेला आहे, तुमच्या एकट्याने नाही तो केला. 1 मिनिट. त्यांनी विदर्भाचा प्रश्न विचारला, त्याचे उत्तर पाहिजे. विदर्भाच्या संदर्भात जी पक्षाची भूमिका आहे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी यापूर्वी घोषित केली आणि ते या संदर्भातली स्पष्ट भूमिका स्पष्ट करतील. माझा प्रश्न एकनाथ गायकवाड साहेबांना आहे. त्यांचा जो 5 वर्षाचा फंड आहे त्याच्यामध्ये त्यांनी फक्त 10 लाख रुपये शिक्षणावरती खर्च केलेले आहेत. दुसरी गोष्ट ही की शिक्षणावर फक्त त्यांनी महाराष्ट्रासाठी एकच प्रश्न 5 वर्षात विचारला आहे, कारण त्यांचं स्वतःचं शिक्षण SSC आहे म्हणून काय? ज्यांनी प्रश्न विचारला ते माझे मित्र आहेत, त्यामुळे माझ्याविषयी त्यांना जास्त माहिती आहे. ते
काँग्रेसमध्ये होते, आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. ठीक आहे, मित्र आहेत म्हणून त्यांना लहानपणापासून सगळं माहिती आहे. लहानपणापासून माहिती आहे, ते शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. बोला बोला. माझ्या मित्रा मी सांगू इच्छितो की 10 लाखापेक्षा जास्त खर्च अवघ्या राज्यात शिवाजी विद्यालयामध्ये कॉम्प्युटर लॅब जी बांधून दिली मी, आणि त्याच्यामध्ये 10 लाखापेक्षा जास्त खर्च झाला. आणि बाकीच्या शाळेना जी मी त्याच्यामध्ये सोडून द्यावं, मला विचारा ना, बाकीच्या शाळेना मी जे कॉम्प्युटर दिले, शाळेमध्ये अनेक ठिकाणी काही लोकांना खोल्या बांधून देणं, हे सगळे जे आहे शाळेला, त्या शाळेला वर्ग बांधून देणं, या सगळ्यावर माझा खर्च एवढा झालेला आहे. तर ठीक त्यांना आहे, अपुरी ठीक आहे, माहिती ठीक आहे. आहे. त्याने एक मिनिट येतो, त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. आपण आणखी एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर प्रश्नांचा सिलसिला चालू ठेवूया.